नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण उदाहरण संग्रह 9 इयत्ता 5वी गणित बघणार आहोत। बघा, पहिलं उदाहरण दिलं आहे, खालील उदाहरणे सोडवा। एका निवडणुकीत 13,47,048 स्त्रियांनी व 14,29,638 पुरुषांनी मतदान केले, तर एकूण मतदान किती झाले? आता या ठिकाणी हे जे उदाहरण दिलेले आहे, या ठिकाणी आपल्याला बेरीज करायची आहे का वजाबाकी करायची आहे का गुणाकार करायचा हे आपल्याला माहित नाहीये। म्हणून या ठिकाणी आपण व्यवस्थित हे उदाहरण वाचायचं आहे आणि या ठिकाणी आपण स्वतःच ते शोधायचं आहे की या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे। बघा, या ठिकाणी एका निवडणुकीत 13,47,048 स्त्रियांनी आणि 14,29,638 पुरुषांनी मतदान केले, तर एकूण या ठिकाणी शब्द आलेला आहे एकूण मतदान किती झाले? जर या प्रकारचं उदाहरण दिलेलं असेल आणि त्या उदाहरणामध्ये जर एकूण शब्द आला असेल म्हणजेच आपल्याला बेरीज करायची आहे। बघा, त्या ठिकाणी असलेल्या स्त्रिया किती? तर या ठिकाणी या प्रकारे आपण लिहिणार 13,47,048 स्त्रिया, म्हणजे इतक्या स्त्रियांनी मतदान केले। त्याचबरोबर किती पुरुष होते? तर 14,29,638 इतके होते पुरुष, म्हणजे स्त्रिया आणि पुरुष दोघांनी मिळून मतदान केले। तर या ठिकाणी आपण स्त्रियांची संख्या लिहिली, त्याचबरोबर पुरुषांची संख्या लिहिली। आपल्याला एकूण मतदान किती झाले ते शोधून काढायचे आहे, म्हणून दोन्ही संख्यांची आपण बेरीज करणार आहोत। बघा, या प्रकारे सुरुवातीला आपण एकक स्थानापासून सुरुवात करणार आहोत। 8 अधिक 8 16, या ठिकाणी 6, हच्याला 1, 1 अधिक 4 5, 5 अधिक 3 8, नंतर 0 अधिक 6 6, नंतर 7 अधिक 9 16, या ठिकाणी 6, हच्याला 1, 1 अधिक 4 5, 5 अधिक 2 7, नंतर 3 अधिक 4 7 आणि 1 अधिक 1 2, म्हणजे या ठिकाणी एकूण मतदान आपल्याला मिळालं स्त्रिया आणि पुरुष दोघांनी मिळून केलेलं मतदान, तर 27,76,686 एवढं एकूण मतदान झाले। म्हणून आपण लिहिणार, म्हणून 27,76,686 एकूण मतदान झाले। अशा प्रकारे या ठिकाणी हे पहिलं उदाहरण आपण सोडवलं आहे। दुसरं उदाहरण बघणार आहोत। 6 अंकी सर्वात मोठी संख्या व 6 अंकी सर्वात लहान संख्या यांची बेरीज किती येईल? आता या ठिकाणी या उदाहरणामध्ये बेरीज किती येईल हे आपल्याला सांगितलेलं आहे, म्हणजे आपल्याला बेरीज करायची आहे। परंतु त्यासाठी आपल्याला 6 अंकी सर्वात मोठी संख्या लिहावी लागणार आहे, त्याचबरोबर 6 अंकी सर्वात लहान संख्या आपल्याला लिहावी लागणार आहे। ती या प्रकारे लिहिणार आपण। या प्रकारे आपण 6 अंकी सर्वात मोठी संख्या लिहिणार आहोत। बघा, 9,99,999 ही संख्या 6 अंकी, बघा 1 2 3 4 5 6, म्हणजे 6 अंकी ही सर्वात मोठी संख्या आहे। या ठिकाणी लिहिणार 6 अंकी सर्वात मोठी संख्या। त्याचबरोबर आपल्याला 6 अंकी सर्वात लहान संख्या लिहायची आहे, म्हणजेच 1 लाख। एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष म्हणजे लाख। आता या ठिकाणी ही लहान संख्या आहे 6 अंकी, म्हणून या ठिकाणी लिहिणार 6 अंकी सर्वात लहान संख्या। आता आपल्याला सर्वात मोठी 6 अंकी संख्या आणि सर्वात लहान 6 अंकी संख्या यांची करायची आहे बेरीज। सुरुवातीला बेरीज करताना एकक स्थानापासून आपण सुरुवात करणार आहोत।
बघा 9 अधिक 0 9, 9 अधिक 0 9, 9 अधिक 0 9, 9 अधिक 0 9, 9 अधिक 0 9 आणि 9 अधिक 1 10 म्हणजे 10,99,999 हे आपल्याला उत्तर मिळालं. म्हणून या ठिकाणी लिहिणार म्हणून 10,99,999 हे आपल्याला या ठिकाणी उत्तर मिळालेलं आहे. तिसरं उदाहरण बघणार आहोत. सुरेखाताईंनी 8,07,957 रुपयांचा ट्रॅक्टर व 32,609 रुपयांचे मळणी यंत्र खरेदी केले, तर त्यांनी एकूण किती रुपये खर्च केले? बघा या उदाहरणामध्ये सुद्धा एकूण शब्द आलेला आहे, म्हणजे आपल्याला बेरीज करायची आहे. या ठिकाणी सुरेखाताईंनी 8,07,957 रुपयांचा ट्रॅक्टर खरेदी केला आणि 32,609 रुपयांचे मळणी यंत्र खरेदी केले, म्हणजे दिलेल्या रुपयांची आपल्याला बेरीज करायची आहे. म्हणून या प्रकारे आपण हे उदाहरण लिहिणार. बघा 8,07,957 रुपयांचे होते ट्रॅक्टर, म्हणून या ठिकाणी लिहिणार ट्रॅक्टर. नंतर 32,609 रुपयांचे होते मळणी यंत्र. आता दोन्ही ट्रॅक्टर आणि मळणी यंत्र यांच्या किमती आपण लिहिलेल्या आहे. आपल्याला किती रुपये खर्च आला हे शोधून काढायचे आहे. एकूण खर्च शोधायचा होता, म्हणून आपण बेरीज करणार आहोत. आता एकक स्थानापासून सुरुवात करणार आहोत. 7 अधिक 9 16, 6 हच्याला 1, 1 अधिक 5 6, 9 अधिक 6 15, या ठिकाणी 5 हच्याला 1, 1 अधिक 7 8, 8 अधिक 2 10, 0 हच्याला 1, 1 अधिक 0 1, 1 अधिक 3 4 आणि 8 जसे आहे तसेचे तसे. म्हणून या ठिकाणी आपल्याला उत्तर मिळालं 8,40,566 रुपये एकूण खर्च आला. अशा प्रकारे हे उदाहरण आपण सोडवलेलं आहे. पुढचं उदाहरण बघणार आहोत. एका गिरणीत मागील वर्षी 17,24,938 मीटर कापड तयार झाले. यावर्षी 23,47,056 मीटर कापड तयार झाले, तर दोन्ही वर्षात मिळून किती कापड तयार झाले? बघा या ठिकाणी सुद्धा दोन्ही वर्षात मिळून किती कापड तयार झाले हे आपल्याला शोधून काढायचे आहे. म्हणजे या ठिकाणी दोन्ही वर्षातला तयार झालेला कापड किती झाला हे आपल्याला शोधायचे आहे. म्हणजे या ठिकाणी मिळून विचारलेला आहे, म्हणजे मागच्या वर्षाचा कापड आणि या वर्षाचा कापड, म्हणजे दोन्ही वर्षाचे मिळून किती कापड तयार झाले हे आपल्याला शोधायचे आहे. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला बेरीज करायची आहे. म्हणून या प्रकारे आपण उदाहरण मांडून घेणार. बघा 17,24,938 मीटर कापड, या ठिकाणी एवढं जे कापड होतं ते मागच्या वर्षी तयार झालेलं होतं, अधिक 23,47,056 मीटर कापड हे या वर्षी तयार झालेलं होतं. या ठिकाणी लिहिणार मागील वर्षी आणि खाली लिहिणार आहोत आपण या वर्षी. आता दोन्ही वर्षातलं मिळून कापड आपल्याला शोधून काढायचं आहे, म्हणून आपण करणार आहोत बेरीज या प्रकारे. बघा 8 अधिक 6 14, या ठिकाणी 4 हच्याला 1, 1 अधिक 3 4, 4 अधिक 5 9, नंतर 9 अधिक 0 9, 4 अधिक 7 11, या ठिकाणी 1 हच्याला 1, 1 अधिक 2 3, 3 अधिक 4 7, नंतर 7 अधिक 3 10, 0 हच्याला 1, 1 अधिक 1 2, 2 अधिक 2 4, म्हणजे 40,71,994 एवढा मीटर कापड दोन्ही वर्षात मिळून तयार झाला. म्हणून या ठिकाणी लिहिणार 40,71,994 मीटर कापड दोन्ही वर्षात
मिळून तयार झाला। अशा प्रकारे या ठिकाणी हे चौथं उदाहरण आपण सोडवून घेतलं। पुढचं उदाहरण बघणार आहोत। राज्य शासनाने शाळांना 34,62,940 रुपयांचे संगणक व 3,26,578 रुपयांचे दूरदर्शन संच दिले, तर शासनाने एकूण किती रुपयांचे साहित्य दिले? बघा या ठिकाणी सुद्धा एकूण शब्द आलेला आहे, म्हणजे या ठिकाणी आपल्याला दोन्ही ज्या किंमत दिलेली आहे त्यांची आपल्याला बेरीज करायची आहे। बघा राज्य शासनाने शाळांना 34,62,940 रुपयांचे संगणक दिलेले होते आणि 3,26,578 रुपयांचे दूरदर्शनचे संच दिलेले होते, म्हणजे दिलेल्या किमतींची आपल्याला या ठिकाणी बेरीज करून किती रुपयांचे साहित्य दिले हे आपल्याला शोधून काढायचे आहे। बघा या प्रकारे लिहिणार, 34,62,940 रुपयांचे दिले होते संगणक, म्हणून या ठिकाणी लिहिणार संगणक, आणि 3,26,578 रुपयांचे दूरदर्शन संच होते। तर एकूण किती रुपयांचे साहित्य दिले हे शोधायचे होते, म्हणजे आपल्याला बेरीज करायची आहे। बघा 0 + 8 8, 4 + 7 11, या ठिकाणी 1 हच्च्याला 1, 1 + 9 10, 10 + 5 15, 5 हच्च्याला 1, 1 + 2 3, 3 + 6 9, नंतर 6 + 2 8, 4 + 3 7 आणि 3, म्हणजे 37,89,518 रुपयांचे एकूण साहित्य दिले। म्हणून लिहिणार या ठिकाणी उत्तर, म्हणून 37,89,518 रुपयांचे एकूण साहित्य दिले। अशा प्रकारे आज आपण या ठिकाणी उदाहरण संग्रह 9 पूर्णपणे सोडवून घेतला आहे। आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो। धन्यवाद।